वेळेला 1.5 वर्षाच्या आधी सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो उठाव केला होता त्यावेळेला देखील भास्कर जाधव हे गुजरातच्या बॉर्डरपर्यंत येऊन गेले होते अशी माझ्याला माहिती आहे, त्याची चर्चा आहे. हो. आणि मग त्यांना सांगण्यात आलं की भास्करराव तुम्हाला घेण्यासाठी भाजपकडून नकार आहे, कारण त्यांनी मोदींची नकल केली होती आणि भाजपचे 12 आमदार सस्पेंड केले होते त्याच वेळेला. जी माझ्याकडे माहिती आहे ती, एक आमदार सांगतोय, एक नेता सांगतोय तिकडे झालं तर मी नसेल तुझ्यासोबत, धमकी झाली की म्हणजे पक्ष मी चालवणार याच्या पुढं. भास्कर जाधवच्या वरती कोणी विश्वास ठेवणार नाही. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य करतोय. हा माणूस नाटकी आहे, नौटंकी आहे, नौटंकी आहे. त्यांनी एक नाटक काढलं पाहिजे, नाटक कंपनी काढली पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं तर त्याची कंपनी फार चांगली चालेल. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. भास्कर जाधव तुमचे जुने सहकारी, जुने मित्र आणि तुमच्याच जिल्ह्यामधले आसपासचे तुमचे नेते, आज त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना थेट एक काय म्हणतात विनंतीवजा इशारा दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते म्हणाले की भाजपसोबत जाऊ नका, भाजपसोबत गेलात तर मी तुमच्यासोबत येणार नाही. याचा अर्थ काय? भास्कर जाधव यांना 1995 साली शिवसेना प्रमुखांना विनंती करून बापू खेडेकर शिवसेनेचे सिटिंग आमदार असताना भास्कर जाधवना साहेबांना विनंती करून तिकीट द्यायला लावणारा आमदार कदम आहे, मी आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये देखील भास्कर जाधवचा प्रचार करून सभा घेऊन त्यांना निवडून द्या असं अपील करणारा मी आहे. मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या की त्यांना मी प्रचंड मदत केली होती. पंचायत समिती, जिल्हा परिषदला देखील प्रचंड मदत केली होती प्रचारासाठी. भास्कर जाधवच्या वरती कोणी विश्वास ठेवणार नाही. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य करतोय. हा माणूस नाटकी आहे, नौटंकी आहे, नौटंकी आहे. त्यांनी एक नाटक काढलं पाहिजे, नाटक कंपनी काढली पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं तर त्याची कंपनी फार चांगली चालेल. तो अतिशय नकलाकार, म्हणजे अगदी आदित्यपासून उद्धव ठाकरेंच्या वरती, बाळासाहेबांच्या वरती, मोदींच्या वरती, सगळ्यांची बोललाय तो. आणि पुन्हा तो मी नव्हेच. आज त्याची स्टेटमेंट आहे, हा राष्ट्रवादीकडून काल आलेला भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना सांगतोय तुम्ही जायचं नाही या पक्षामध्ये, आता मी नसेल तुमच्यासोबत. म्हणजे काय? भास्कर जाधवमुळे उद्धव ठाकरे आहेत की उद्धव ठाकरेमुळे भास्कर जाधव आहे? नेमकं काय? ही शिस्त असते का पक्षाची? पक्षप्रमुखाला एक आमदार सांगतोय, एक नेता सांगतोय तिकडे झालं तर मी नसेल तुमच्यासोबत, धमकी झाली की म्हणजे पक्ष मी चालवणार याच्या पुढं. आजची ही मुळात सभा कशासाठी होती हा प्रश्न? हा तो प्रश्न तुम्ही भास्कर जाधवला विचारला पाहिजे. काल मी सभा घेतली, तुमच्या 2 झाल्या ना. 1 तारखेला मी सभा घेतली त्या मतदारसंघामध्ये. 80, 85, 90% लोक त्याच्या माझ्यासोबत आलेत, आज तिथे शिवसेनेसोबत आलेत. मला वाटलं ती जी सभा ते घेतील ते दुःख साजरं करण्यासाठी कदाचित कार्यकर्त्यांना घेऊन एकत्र जेवून असं असेल असं मला वाटलं होतं. पण आज बघतोय ते उद्धव ठाकरेंना सल्ला द्यायला निघालेत. सल्लावाजा, धमकीवाजा सल्ला, नुसता सल्ला नाही, धमकीवाजा सल्ला असा आहे. मी सांगतो तुम्हाला त्याचं कारण काय ते, जे माझ्या माहितीप्रमाणे, जे माझ्या अकलेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे जे मला जे कळतंय की मागच्या वेळेला 1.5 वर्षाच्या आधी सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो उठाव केला होता त्यावेळेला देखील भास्कर जाधव हे गुजरातच्या बॉर्डरपर्यंत येऊन गेले होते अशी माझ्याकडे माहिती आहे, त्याची चर्चा आहे. हो. आणि मग त्यांना सांगण्यात आलं की भास्करराव तुम्हाला घेण्यासाठी भाजपकडून नकार आहे, कारण त्यांनी मोदींची नकल केली होती आणि भाजपचे 12 आमदार सस्पेंड केले होते त्याच वेळेला. तुम्ही गौप्यस्फोट करताय मी सांगतो जी माझ्याकडे माहिती आहे ती. आता भास्कर जाधव नाहीच म्हणणार आहेत, मी गेलोच नाही, मी निष्ठाव नाही म्हणणार.
आणि मग मला वाटतं तुम्ही आपण एकनाथ शिंदेना खाजगीमध्ये विचारून घ्या, ते सांगतील तुम्हाला. आणि मग शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगितलं की भास्कर जाधव थोडे दिवस थांबा, आम्ही जरा वरती कन्व्हिन्स करून घेतो आणि मग तुम्ही या नंतर. आणि म्हणून सुरतच्या बॉर्डरवरती येऊन भास्कर जाधव मागे गेले का, याबाबत खात्री केली पाहिजे असं मला वाटतंय. आणि म्हणून उद्या समजा उद्धवजी गेले भाजपमध्ये तर यांना घेतील की नाही शंका आहे अजून. यांना घेतील की नाही, यांना भीती आहे. मग माझं काय. तुम्ही एक वाक्य त्याच्यामध्ये घेतलं की उद्धवजी जर उद्या भाजप सोबत गेले तर. होय, तसं काय तुम्हाला असं वाटतंय? नाही, भास्कर जाधव असं वाटतंय ना. मी कुठे म्हटलंय. भास्कर जाधव असं म्हणतोय ना की जाऊ नका म्हणून. याचा अर्थ कुठंतरी काय ती पाणी मुगतंय ना. तुम्ही देखील ज्येष्ठ नेते आहात, तुम्हाला काय वाटतं, हे अशा काही चर्चा होऊ शकतात का? तर म्हणण्यापेक्षा जेवढा भास्कर जाधव सांगतोय की उद्धवजी जर तुम्ही गेलात तर मी नसेन तुमच्यासोबत. मी काढतायत का? अचानक साक्षात्कार झाला का भास्कर जाधवना की उद्धवजी भाजपसोबत चाललेत. जे कुठंतरी काय ते त्याला कळलंय म्हणून बोलतात ना ते भास्कर जाधव. असं काय चालू आहे का? त्यांना विचारा भास्कर जाधवला. मला कसं विचारता तुम्ही. स्टेटमेंट त्यांनी दिली, बोललेत ते, आणि तुम्हाला काय विचारता. मी काय ज्योतिषी आहे, माझं नाव काय जोशी आहे. त्याला विचारा तुम्ही. तेव्हा कदाचित उद्धवजी, हे बघा, भाजप आणि शिवसेनेचं नातं हे शिवसेना प्रमुख असल्यापासूनच्या मागच्या 30 वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. ही युती कालची नाही आहे. ही युती भावनिक आहे, ही कौटुंबिक युती आहे. आता काल अजितदादा आले ते पाहुणे म्हणून असतील, पण शिवसेना भाजपचं नातं हे अतूट असं नातं शिवसेना प्रमुखांनी जपलं होतं. या नात्याला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.